नमस्कार, मैं हूं सुरेंद्र मिश्र। आप देख रहे हैं महाराष्ट्र हिंदी न्यूज। मुंबई के तमाम सामाजिक संगठनों ने 15 अगस्त को अपराह्न 3 बजे से वीर कोतवाल उद्यान दादर से चैत्य भूमि तक तिरंगा यात्रा आयोजित करने का फैसला किया है। कार्यक्रम के आयोजकों का कहना है कि इस कार्यक्रम का उद्देश्य लोगों में देशभक्ति और राष्ट्रीय एकता की भावना को बढ़ाना है। सर, आप अपना परिचय दीजिए और इस स्वतंत्रता उत्सव समिति के द्वारा आयोजित जो तिरंगा यात्रा है इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? मी जनार्दन जंगले, मी शिक्षक लोकशाही आघाडी TDF मुंबई या शिक्षक संघटनेचा अध्यक्ष आहे आणि ही जी स्वातंत्र्य उत्सव समितीद्वारा जी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव जो आता साजरा आपण करतो आहे त्या निमित्ताने आपण मुंबईमध्ये एक तिरंगा यात्रा मिरवणूक काढतो आहे। चैत्यभूमी आपलं वीर कोतवाल गार्डन येथून निघून दुपारी 3 वाजता निघून चैत्यभूमीपर्यंत आपण ही तिरंगा यात्रा काढतो आहे, मिरवणूक काढतो आहे। आणि त्यामध्ये हे जे 1947 साली 15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली। पण आपल्या देशामध्ये एकंदरीत जी आजची परिस्थिती आहे, देशप्रेम आपल्या देशातील तरुणांमध्ये आणि जनतेमध्ये देशभक्ती मोठ्या प्रमाणावर आणि ती जागृत झाली पाहिजे। आणि त्यासाठी हा उपक्रम आपण राबवलेला आहे की देशातील जनता मुख्यत्वे करून तरुण जे आहेत या तरुणांमध्ये आपल्या हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे स्वातंत्र्य ज्यावेळी बलिदान दिलेलं आहे त्यावेळी सर्व धर्मीय हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या सर्व धर्मीयांचे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचे मृतदेह या ठिकाणी जीवन त्यांनी या ठिकाणी स्वातंत्र्याला अर्पण केलेलं आहे। आणि त्या सर्वांनी सर्व धर्मीयांमुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे हा मेसेज देशभर आपल्या प्रत्येक जनतेमध्ये गेला पाहिजे। आणि त्यामुळे तेव्हाच सर्व धर्मीयांनी मिळून या ठिकाणी एकत्र येऊन हा स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी हे स्वातंत्र्य उत्सव समिती काम करणार आहे। सर, आप TDF के अध्यक्ष हैं, तो शिक्षक संगठना के माध्यम से आप शिक्षकों से, विद्यार्थियों से और सामान्य जनता से इस तिरंगा यात्रा में शामिल होने के लिए आप क्या अपील करना चाहेंगे? नहीं, हम तो ये स्वातंत्र्य उत्सव समिति के सदस्य हैं और हमने पिछले 1 महीने से शिक्षकों से और ज़्यादातर विद्यार्थी जो है आमच्या मुंबईमध्ये ज्या रात्रशाळा आहेत रात्रशाळांमध्ये मोठे मुलं असतात, तरुण असतात आणि शिक्षकांना सुद्धा आम्ही वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज दिलेले आहेत की आतापर्यंत आपलं स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे आणि या स्वातंत्र्यामधून तरुणांना देशभक्तीचे शिक्षक तर देशभक्त असतातच पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये देशभक्तीची चेतना अधिक जागृतपणे कशा प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि समाजांमध्ये एक सर्व धर्म समभाव हे वातावरण निर्माण होण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक मिळून हा जो उपक्रम आहे या उपक्रमामध्ये सर्व सहभागी होऊन हा जो मेसेज आहे स्वातंत्र्याचा मेसेज, देशभक्तीचा मेसेज, एक संदेश आम्ही या माध्यमातून सर्वांना पाठवलेला आहे। आणि मोठ्या संख्येने शिक्षक आणि विद्यार्थी, रात्रशाळेचे विद्यार्थी या उपक्रमामध्ये 15 ऑगस्टला सहभागी होणार आहेत। धन्यवाद सर। सर जी, आप अपना परिचय दीजिए और स्वतंत्रता उत्सव समिति द्वारा आयोजित इस तिरंगा यात्रा के बारे में आप क्या कहना चाहेंगे? नमस्कार, मैं बाबूभाई भगवान जी, मुंबई के माजी उपमहापौर, डेप्यूटी मेयर मुंबई, साथ ही जय हिंद सैनिक संस्था के मैं संरक्षण हूँ और TDF के मैं साथ भी इन्वॉल्व हूँ। ये दोनों संस्था बहुत ही अच्छा काम देश में कर रही है। जो 75वीं स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में अमृत महोत्सव का जो कार्यक्रम होने जा रहा है तिरंगा यात्रा का, जो यात्रा दादर कोतवाल गार्डन से निकलेगी और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के चैत्य भूमि तक जाएगी। हम अपील करना चाहते हैं जितने भी नौजवान हैं, जितने भी मुंबई में रहने वाले लोग हैं, तमाम लोग और इसी के साथ साथ माजी सैनिक है, अभी के सैनिक है, पुलिस डिपार्टमेंट के लोग हैं जो हमेशा जागृति का काम करते हैं।
इन सभी से अपील करता हूँ और ख़ास करके नौजवानों को अपील करता हूँ कि आप सभी इसके अंदर जोड़िए। हमारा उद्देश्य यही है कि देश की प्रगति हो, देश में जन जागृति हो, देश में एकता हो, क्योंकि एकता की शक्ति बहुत बड़ी शक्ति होती है। हम सब लोग मिलके इस देश को और समृद्धशाली बनाना चाहते हैं, और वो सभी लोग जागेंगे तो कोई कोई भी काम कठिन नहीं है। और मुझे लगता है कि अभी टाइम आ गया है, हम पूरे भारत के लोग सभी वस्तु को भूल के, जात धर्म ये सब भूल के देश को ही आगे लाए, देश को तरक्की के पंथ में लेके जाने का हमारा सबका संकल्प होना चाहिए। और इसलिए दोबारा मैं आपसे सभी से विनती करता हूँ कि 15वीं अगस्त पे आप कोतवाल गार्डन पे आइए, और हम जो है चैत्य भूमि तक जाएंगे। जरूर आपको सभी को पधारना है, और ये भावना जो है देश को आगे बढ़ाने की, देश को मजबूत करने की भावना है। हमारा लक्ष्य है। धन्यवाद सर। मित्रांनो, 15 ऑगस्ट 2022 या दिवशी या देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे, आणि हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा क्षण आहे। भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष ही अत्यंत महत्त्वाची आहेत, आणि भारत देश आज जगामध्ये एक संसदीय लोकशाही प्रणाली मांडणारा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये लागू आहे, आणि कायद्याचं राज्य आहे। लोकशाही असणं, जनतेला मूलभूत अधिकार असणं, सर्व धर्मियांना समान वागणूक असणं, हे या संविधानाचं वैशिष्ट्य आहे। आणि ही 75 वर्ष अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची होती, आणि भारत मोठा झाला, महान झाला। याही पुढे भारत अत्यंत वेगाने समर्थपणे पुढे जावो अशी अर्थातच नवीन पिढीची आणि जुन्या पिढीची निश्चितच इच्छा, आकांक्षा आणि कर्तव्यसुद्धा आहे भारताला मोठं करण्यासाठी। ही जी 75 वर्ष आहेत आणि त्यापूर्वीची 100 ते 150 वर्ष ही स्वातंत्र्य प्राप्तीसाठीची, आणि स्वतंत्र भारतानंतर स्वतंत्र भारत हा स्वयंपूर्ण व्हावा, शेतीमध्ये, उद्योगामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये जनमानसाचं आर्थिक, सामाजिक जीवनमान उंचावावं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे या देशामध्ये कायम राहावं या दृष्टीने प्रयत्न झालेत। अडथळे अनेक आले, संकट अनेक आली, विपरीत परिस्थिती पण खूप वेळा निर्माण झाली, परंतु लोकशाहीमध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये याच्यावरती निश्चितपणे तोडगा होता। होय, आपण या सर्व संकटातून पार पडलेलो आहोत, आणि आज 75वा स्वातंत्र्य महोत्सव साजरा करीत आहोत। हा स्वातंत्र्य महोत्सव साजरा करण्याकरिता हातात तिरंगा घेऊन मुंबई आणि महाराष्ट्राच्या नागरिकांनी रस्त्यावरती यावं, हा आपला आज एक आग्रह आहे। आणि याकरिता मे महिन्यापासून एक स्वातंत्र्य उत्सव समिती किंवा आझादी का जश्न या नावाने एक समिती स्थापन झाली। या समितीचे प्रमुख नेते अर्थातच न्यायमूर्ती अभय ठिपसे, डॉक्टर जहीर काझी, फादर मेस्करहान्स फ्रेझर, डॉक्टर विवेक कोरडे, मी स्वतः विश्वास उटगी, शाकीर शेख, जनार्दन जंगले आणि उज्ज्वला पटेल हे आणि इतर सगळेजण वारंवार एकत्र येऊन त्यांनी हे ठरवलेलं आहे की हिंदू असा अगर मुस्लिम असा, ख्रिश्चन असा अगर बौद्ध असा, आपण सर्वांनी मिळून कामगार, शेतकरी, सर्व धर्मीय, सर्व जातीय जे जे म्हणून संविधानाला मानतात, ज्यांना हा तिरंगा प्यारा आहे, या सर्वांनी मिळून एकत्रितपणे यावं। आणि ते कुठे यावं? ते वीर कोतवाल उद्यान, प्लाझा थिएटर, दादर पश्चिम या ठिकाणी 15 ऑगस्टला दुपारी 3 वाजता एकत्र जमायचे।
मोठ्या प्रमाणात शेकडो नव्हे हजारोच्या संख्येने मुंबईतले नागरिक, विविध कामगार संघटना त्यांचे सभासद, विविध बुद्धिजीवी, अनेक जनसंघटना, अनेक राजकीय पक्ष, याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, डावे पक्ष आहेत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सर्व डावे पक्ष याच्यात सामील आहेत. 9 ऑगस्टच्या ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये सर्वांनीच एकत्र येऊन चले जाव चळवळीची जी 80 वर्ष झाली, भर पावसात अक्षरशः शेकडो हजारो लोक 9 ऑगस्टच्या क्रांतीदात होते. त्यानंतर आता 15 ऑगस्ट रोजी आपल्याला जमायचे वीर कोतवाल उद्यानला आणि सरळ चैत्यभूमीपर्यंत जायचं आहे. पोलिसांनी मार्ग आखून दिलेला आहे, त्या मार्गाने जायचं आहे. सर्वांनी हातात तिरंगा घेऊन 75वा जो अमृत महोत्सव आहे तो जल्लोष करायचा आहे. या ठिकाणी तिरंग्याचा जिंदाबाद असेल आणि 75 वर्षामध्ये जे आपण मिळवले ते टिकवण्याकरता या तिरंग्याची शान, या संविधानाची शान, या संविधानातले अधिकार हे टिकवण्याकरता मुंबईतल्या तमाम नागरिकांनी एकत्र यायचं आहे. आणि म्हणून सर्व धर्मीय प्रमुख नेते, कामगार संघटनांचे नेते, जनसंघटनांचे नेते यांनी एकत्र येऊन एक पत्रक काढलेलं आहे. आणि ते पत्रक जरी स्वातंत्र्य समिती म्हणून किंवा स्वातंत्र्य उत्सव समिती म्हणून ही ठराविक नावं जरी दिसत असली तरी मुंबईतल्या जवळजवळ सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि जनसंघटना यांच्या संमतीनेच हे पत्रक आपण प्रस्तुत करीत आहोत. मी त्याचं 1 मिनिटात वाचन करतो आहे. ते इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये प्रस्तुत करण्यात आलेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे, सर्वांचं असं म्हणणं आहे की 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता स्वातंत्र्याच्या जल्लोषात सामील व्हा आणि वीर कोतवाल उद्यान, दादर पश्चिम ते चैत्यभूमी या मिरवणुकीमध्ये सामील व्हा. प्रिय मित्रमैत्रिणींनो, 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्य हे केवळ सत्तांतर नव्हते. भारतीय स्वातंत्र्याचा अर्थ गोरे इंग्रज शासक निघून गेले आणि त्यांच्या जागी भारतीय शासक आले इतका मर्यादेत नाही, तर शतकानुशतकांच्या वर्णवर्चस्ववादी आणि त्यानंतरच्या 150 वर्षाच्या साम्राज्यवादी शोषणातून पिचलेल्या आणि गांजलेल्या करोडो भारतीयांच्या गुलामीच्या शृंखला या दिवशी निखळून पडल्या. भारतीय जनता आता प्रजा राहिली नव्हती, तर ते स्वतंत्र देशाचे नागरिक बनले होते. भारतीय स्वातंत्र्याने त्यांच्या उत्थानाचा मार्ग खुला केला. या दिवशी जशी साम्राज्यवादी शक्तींच्या जोखडातून भारतीय जनता मुक्त झाली, तशीच ती राजे, महाराजे आणि नवाब बादशहांच्या अनियंत्रित आणि लहरी राज्यकारभारातूनही मुक्त झाली. तशीच ती राजे, महाराजे आणि नवाब बादशहांच्या अनियंत्रित आणि लहरी राज्यकारभारातून मुक्त होत असताना एका नव्या राष्ट्राचा जन्म झाला. एका नव्या युगाला प्रारंभ झाला. या युगाने इतिहासात पहिल्यांदाच देशातील साऱ्यांना समतेची हमी देऊन सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्तीची वाट मोकळी करून दिली. 15 ऑगस्ट 1947 हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता. त्या क्षणाला येत्या 15 ऑगस्टला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. अशा या ऐतिहासिक क्षणाचा आनंद आपण सर्वांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन उत्साहाने साजरा करायचा आहे. कारण भारतीय स्वातंत्र्य या देशातील साऱ्या जाती धर्माच्या लोकांनी संघटितपणे लढा देऊन मिळवलेले आहे. या स्वातंत्र्यासाठी हजारोंनी त्यांच्या प्राणाचे बलिदान केले, लाखोंनी तुरुंगवास पत्करला आणि करोडो लोकांनी हाल-अपेष्टा सहन केलेल्या आहेत. ती सारी लहान माणसं महान होती आणि आपले जाती धर्म विसरून स्वातंत्र्याची लढाई संघटितपणे लढत होती. या देशाची भूमी सर्व धर्मियांच्या रक्ताने रंगलेली आहे. म्हणूनच
या देशावर आणि या आनंदाच्या ऐतिहासिक क्षणावर सर्व जातीय धर्मियांचा समान अधिकार आहे, समान हक्क आहे. म्हणूनच 15 ऑगस्ट 2022 या दिवशी आपण सर्व धर्मीय बांधवांना एकत्र करून स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत आहोत. या जल्लोषाची मिरवणूक दादर पश्चिमेच्या वीर कोतवाल उद्यानापासून सुरू होऊन ती चैत्यभूमी दादरपर्यंत जाईल. ही भारताच्या तिरंग्याची मिरवणूक आहे. या मिरवणुकीत सर्व धर्मीय व्यक्ती आणि धर्मगुरू, विद्यार्थी, शिक्षक, युवक, युवती, कामगार आणि होय माजी सैनिक ज्याला आपण फौजी म्हणतो हे सुद्धा सामील होणार आहेत. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी जल्लोषात आपण सर्वांनी सामील होऊया असे विनम्र आवाहन आम्ही आपणास करीत आहोत. स्वातंत्र्य उत्सव समितीच्या वतीने मी विश्वास उटगी, न्यायमूर्ती अभय ठिपसे, डॉक्टर झहीर काझी, फादर मेस्कर हंस फ्रेझर, डॉक्टर विवेक कोरडे, शाकीर शेख, जनार्दन जंगले आणि उज्ज्वला पटेल आम्ही विनम्रपणे आपल्याला आवाहन करतो की 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता जल्लोषामध्ये गाणी म्हणत हातात तिरंगा नाचवत आपण चैत्यभूमीपर्यंत जाऊया. आपण सर्वांनी वेळेवर हजर राहावं एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जो तिरंगा यात्रा 15 अगस्त को वीर कोतवाल गार्डन से लेकर दादर के चैत्य भूमि तक निकाली जा रही है स्वतंत्रता उत्सव समिति की तरफ से, उस यात्रा में, तिरंगा यात्रा में लोग कैसे ज़्यादा से ज़्यादा लोक संख्या में शामिल होंगे, इसके बारे में आप जानकारी दीजिए. मला असं सांगायचं आहे की मी ज्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो त्या पिढीने स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव पाहिला, सुवर्ण महोत्सव पाहिला आणि तेही आम्ही भाग्य आहे आम्हाला की आम्ही अमृत महोत्सवसुद्धा बघत आहोत. त्यावेळेच्या माझ्या लहानपणीच्या आठवणी रौप्य महोत्सवाच्या अजूनही माझ्या मनात तरंगत आहेत आणि त्यासाठी या रॅलीचं आम्ही सर्वांनी मिळून आयोजन केलेलं आहे की या रॅलीमध्ये सामील होतील ते तरुण. जेव्हा स्वातंत्र्याचं शतक महोत्सव सुरू होईल त्यावेळेला आठवण ठेवतील की आम्ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जी तिरंगा यात्रा काढली होती त्याच्यामध्ये सामील झालो होतो. हा सर्वांनी धामधुमीने साजरा करायचा दिवस आहे, कारण या दिवशी आम्ही स्वतंत्र झालो म्हणजे या देशाचे आम्ही मालक झालो. शतकानुशतकाच्या चातुर्वर्ण व्यवस्थेमधून आमची मुक्ती झाली, त्याचबरोबर वासाहतिक शोषणातून सुद्धा ब्रिटिशांच्या आमची मुक्ती झाली आणि म्हणूनच अत्यंत जल्लोषाने ही स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी वर्षाची मिरवणूक आम्ही काढायचं ठरवलेलं आहे. या मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक, सर्व धर्मगुरू धर्मांचे आणि तरुण तरुणी, सर्व धर्माचे विश्वास ठेवणारे नागरिक यामध्ये सामील होतील. या जल्लोष मिरवणुकीमध्ये, या तिरंगा यात्रेमध्ये आपण सर्वांनी सामील व्हा असं आवाहन मी स्वातंत्र्य अमृत महोत्सव उत्सव समितीच्या वतीने आपल्या सर्वांना करतो. सर, तिरंगा यात्रा कब और कितने बजे निकलेगी? ही तिरंगा यात्रा दादर पश्चिमेच्या वीर कोतवाल उद्यानातून, ज्या वीर कोतवालांनी आपल्या प्राणाचं बलिदान या देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलं, तिथून 3 वाजता सुरू होईल आणि ती चैत्यभूमी डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी तिची सांगता होईल. आंबेडकरांनी या देशाच्या सामाजिक समतेची आणि सामाजिक स्वातंत्र्याची लढाई लढली. त्याच्यामुळे अत्यंत प्रतिकात्मक अशी ही दोन्ही ठिकाणं आहेत, अत्यंत पवित्र अशी ही ठिकाणं आहेत आणि आपल्या दादरमधली ती आहेत. तेव्हा दादरच्या जनतेनेही या स्वातंत्र्य उत्सव मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं सामील व्हावं असं आवाहन मी करतो. धन्यवाद सर.